keeping up with our motto, let learning be a joy and teaching a pleasure. Here we are with the remote teaching and learning process to bridge the gap. Happy learning, students. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वी विषय मराठी, शिक्षिका सौ विद्या वजे. उपयोजित लेखन म्हणजेच रायटिंग स्किल. या रायटिंग स्किल मधील सारांश लेखन समरी रायटिंग आज आपण अभ्यासणार आहोत. आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 5 सारांश लेखनाचा असतो. हा प्रश्न असा विचारला जातो की गद्य विभाग 1 प्रश्न क्रमांक 1 ई मधील अपठित उतार्याचा सारांश लिहा. हे आपण आधी समजून घेऊया. गद्य विभाग 1 म्हणजेच काय की आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 1 जो असतो त्या 1 मधील ई हा जो आहे तो अपठित उतारा असतो. म्हणजेच काय की या उतार्यावरचे प्रश्न उत्तर आपण लिहिलेली असतात ऑलरेडी आणि याच उतार्यावरील आपल्याला सारांश सुद्धा लिहायला येतो. अपठित याचा अर्थ काय की तो आपल्या अभ्यासक्रमातला नसतो, पुस्तकातला नसतो, अनसीन पॅरेग्राफ. तर हे आपण प्रथम समजून घेतलं. तर आता आपण याचा सारांश कसा लिहिणार ते समजून घेऊया. बघा मुलांनी, जेव्हा आपण एखादा चित्रपट पाहतो आणि तो चित्रपट पाहून आला, चित्रपट म्हणजे काय पिक्चर किंवा नाटक पाहून येतो आणि पाहून आल्यानंतर आपण तो पिक्चर असतो 3 तासाचा. पण आपल्या मित्रांना मात्र त्या चित्रपटातील जी कथा असते ना ती आपण सांगतो. पण ती कथा सांगताना आपल्याला 3 तास लागतात का? नाही. तर ती कथा आपण एकदम थोडक्यात आणि कमी शब्दात सांगतो आणि पूर्ण चित्रपट जो आहे त्या चित्रपटाचं म्हणजे त्या मुलांना कल्पना येईल. अशाच प्रकारे आपल्याला सारांश लेखन लिहायचे असते. आपण पूर्ण पॅरेग्राफ जो आहे तो वाचायचा आणि अगदी कमी शब्दामध्ये थोडक्यात आपल्याला त्याची समरी लिहायची असते. आता सारांश लिहिताना आपण काही गोष्टी लक्षात ठेवणार आहोत. काही मुद्दे आहेत महत्वाचे ते आपण बघूया. प्रथम म्हणजे दिलेला उतारा काळजीपूर्वक वाचावा. पहिल्यांदा काय करावं की आपल्याला जो उतारा दिलेला असतो ऑलरेडी आपण तो वाचलेला असतो, त्याच्यावरची प्रश्न उत्तरे आपण लिहिलेली असतात, हे चांगलं आहे. तरीही तो उतारा आपण वाचायचा आणि तो वाचल्यानंतर एकदम केअरफुली वाचायचा आणि तो वाचला की त्या उतार्यातील मुख्य विचार काय आहे, मेन असं थॉट काय आहे, काय सांगायचं आहे हे आपण लक्षात घ्यायचं. त्यामध्ये असणारी उदाहरणं असतात, अलंकार असतात, दृष्टांत असतात, म्हणी असतात, त्याचा आपण विचार करायचा नाही. समजलेला जो विचार आहे आपल्याला त्या उतारातून काय समजलेलं आहे ते स्वतःच्या शब्दामध्ये लिहायचं आणि ते लिहत असताना छोटी छोटी वाक्य तयार करायची आणि नंतर या सारांशाला काय द्यायचं, शीर्षक द्यायचं. अशा प्रकारे सारांश लेखन करताना या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. आता आपल्याला ऍक्च्युली एक सारांश लेखनाचा नमुना दिलेला आहे, तो आपण वाचूया. मानवाला अनेक प्रकारच्या आपत्तींना सामोरे जावे लागते. या आपत्ती मानवी समाजाच्या इतिहास काळापासून माहीत आहे. आपत्ती म्हणजेच काय, संकट. अलीकडे काळातील वाढते दहशतवादी हल्ले, अलीकडील काळ, अलीकडील म्हणजे काय, सडनली आताचा जो काळ आहे या काळामध्ये दहशतवादी हल्ले, सामाजिक अशांतता, आगी लागणे, पूर येणे, भूकंप होणे यासारख्या नैसर्गिक आणि मानव निर्मित भयानक आपत्तीची माणसाला म्हणजे सामोरे जावं लागतं. आपत्ती ज्या आहेत त्या माणसाच्या समोर येतात. कोणकोणत्या आहेत तर दहशतवादी हल्ले आपल्याला माहिती आहे, सामाजिक अशांतता आहे, सोशल खूप असं लोक डिस्टर्ब झालेले आहेत, कुठे कुठे आग लागते, पूर येतो, भूकंप होतो, कळत नाही. आणि या सगळ्या नैसर्गिक आणि मानव निर्मित अशा भयानक आपत्ती माणसाच्या समोर येतात. त्यासाठी जगातील सर्व राष्ट्रांनी आपत्ती व्यवस्थापन धोरण राबवण्याची गरज आहे. त्यासाठी एक सोल्युशन म्हणून काय सांगितलंय की जगामध्ये, कारण ह्या आपत्ती ज्या आहेत त्या पूर्ण जगावर येतात. आता सुद्धा आपल्यावर कोणती आपत्ती आलेली आहे तर करोनाची, बरोबर की नाही. कोविड-19 हा ही जी आपत्ती आपल्याला आली आहे ती आपण सर्वजण अनुभवत आहोत आणि त्याचे दुष्परिणाम सुद्धा आपल्याला दिसत आहेत.
तर त्यासाठी जगातील सर्व राष्ट्रांनी काय करावं की एक आपत्ती व्यवस्थापन याचा अर्थ काय की ऍडमिनिस्ट्रेटिव्ह धोरण राबवण्याची गरज आहे. या मानवनिर्मित व नैसर्गिक आपत्तीपासून जनतेचे, देशाचे, समाजाचे, जीवनाचे व आर्थिक भौतिक संपत्तीचे रक्षण केले पाहिजे. आपत्ती म्हणजे काय? अचानक आलेलं मोठं संकट. या काळात आपण मदत केली पाहिजे. अशा प्रकारे हा एक उतारा त्यांनी दिलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय लक्षात आलं की आपत्ती, मग ते आपत्ती कोणते आहेत तर मानवनिर्मित आणि निसर्गनिर्मित. नैसर्गिक पण आहेत आणि मानवनिर्मित पण आहेत. मग या आपत्तीसाठी काय करायला सांगितलंय की सर्व देशांनी, राष्ट्रांनी एक आपत्ती व्यवस्थापन राबवायला पाहिजे. म्हणजेच काय की प्लॅनिंग करायला पाहिजे. आणि या सगळ्याने आपत्तीपासून कोणाकोणाचं रक्षण करायचं तर जनता, देश, समाज, आर्थिक, भौतिक संपत्तीचं सगळ्यांचं आपल्याला रक्षण करता येईल. आणि अशा प्रकारे म्हणजे याच्यातलं मेन पॉइंट आपल्याला समजलं की नाही की आपत्ती आहे, यासाठी काय करायला हवं आणि आपत्ती कोणती आहे. तर आपण याचा सारांश बघूया. किती थोडक्यात आणि लिहिलेला आहे तो बघा. त्याला हेडिंग दिलेलं आहे मानव निर्मित आणि नैसर्गिक निर्मित आपत्ती. मानवाला नैसर्गिक व मानव निर्मित आपत्तींना तोंड द्यावे लागते. अचानक येणारे मोठे संकट, आपत्ती ही माणसाला नवीन नाही. म्हणून या आपत्तीपासून संरक्षण करणारे आपत्ती व्यवस्थापन धोरण देशांनी करायला हवे. हा झाला तुमचा सारांश. एकदम राईट, छोटासा लिहिलेला आहे पण त्याला 5 पैकी 5 मार्क मिळू शकतात. आता असाच एक सारांश लेखन जे आहे ते तुम्ही करायचं आहे गृहपाठ म्हणून. तर तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक 5 म्हणजे पेज नंबर 5 वरती एक उतारा दिलेला आहे बॉक्स मध्ये, वाचा असं. तर त्या उतार्याचा तुम्ही सारांश लिहायचा आहे. थँक्यू.